कसं मागावं, ज्याने जे मागितल्याने आपल्या जीवनातलं मागणं संपावं असं मागावं. आता याने जीवनातलं मागणं कसं संपतं ते ऐका. आपलं मागणं म्हणजे आता तुम्ही हल्ली त्या ठिकाणी परभणीला शिवपुराण झाले, तसं त्या ठिकाणी भगवान भोलेनाथाच्या जास्त भक्त झाल्या तुम्ही. आणि तुम्ही झाल्याने यायला कामाला लावलं. आणि कारण की तुमच्याशिवाय हे कामाला लागत नाही. बरोबर आहे ना? लागत नाही. ऐका, तुमच्याशिवाय तुम्ही सांगितलं की हे काय करणार, काम करणार. मग एकाच त्या ठिकाणी आळंदीचं असं म्हणा हुशार होती, भरपूर कीर्तन कथा ऐकल्या होत्या. मालकाला जवळ घेतलं. मालकाला म्हणले, मालक बस झालं आता, कौरक त्या ठिकाणी त्या डाल्या खायच्या. कौरक त्या ठिकाणी मांसाहार त्या ठिकाणी सेवन करता, थोडीशी तरी देवाची भक्ती करा ना. त्याला राग आला, इतका राग आला सारंगबुवा, भयानक त्या ठिकाणी. ऐका, इतका राग आला, त्याने म्हणला, बाईनं आपल्याला नाव ठेव, जगण्यात काय अर्थ आहे. म्हणून त्या ठिकाणी महादेवाच्या मंदिरात गेलं. आणि महादेवाच्या मंदिरात गेल्याच्या नंतर भगवान शंकराची भक्ती करायला लागला. इतकी भक्ती केली महाराज की त्या भक्तीला सीमा नाही. त्याच्या भक्तीला त्या ठिकाणी पाहून जगाचा मालक माझा भोलेनाथ प्रगट झाला. देवाला पाहून तो लकलक लकलक बघायला लागला, डोळे हलायला त्या ठिकाणी मचमच करायला लागले, मान हलायला लागली. त्यांनी विचारलं, आपण कोण आहेत? त्यांनी सांगितलं, ज्याची भक्ती करायला, ज्याची साधना करायला ना तेच मी आहे. सांग म्हणे काय पाहिजे तुला, आणि ऐक म्हणे तुला 3 वेळा चान्स देतो म्हणे, माग काय पाहिजे तर. आता हिने मागितलं पाहिजे की नाही बाबा, पण हे हुशारच होतं. कोणाचं ऐकून आलतं बाबा, कोणाचं ऐकून आलतं? तुमच्या इथं बोलत नाहीत, काय वेगळं बोलायलो काही. कोणाचं ऐकून आलता? बायकोचं, लक्ष्मीचं. ऐकाव का नाही ऐकाव, का काही बी ऐकाव का काही ऐकूच नाही? मेळ बसायला ना, काही गोष्टी ऐकल्या पाहिजे. आणि मग बाबा गिरी बाबा त्यांनी भोले बाबाला सांगितलं, बाबा एकदा मी घरी विचारून येतो. भोले बाबा म्हणले, हो कलियुगातले भक्त असेच आहेत, काय अडचण नाही म्हणे. कारण की पट्टी मागायला माणसं गेले तरी ती तिथंच असते. तिला विचारून सांगतो, हा तिला विचारून सांगतोच का तू. सप्ताह झाल्या विचारलं भोले बाबाला, म्हणलं भोले बाबा मी घरी विचारून घेतो. आता घरी गेलं. आता घरी गेलो, ती आधी टेन्शन मध्ये होती. काय झालं मला, कस काय वापस आले? काय नाही म्हणे, भोलेनाथ प्रसन्न झालाय. आणि काय म्हणालेत महादेव? काही नाही म्हणालेत, माग म्हणालेत. मान काय मागितलं तुम्ही? मी काय येडाय का काय, मी कसा लगेच मागन, तुला विचारायला आलो. ते म्हणले, माय बरं झालं आला तो. तुमच्या काय सांगू तुम्हाला, अख्खा गाव मला नकटी म्हणून, नकटी म्हणते. नाक मागा, काय मागा? येणे तर पहिल्या टपत पळतच गेला मंदिरात. बहुतेक आळंदचं असा होती, पळतच गेलं मंदिरात गेलं. भोले बाबा काय झालं रे म्हणे, काही नाही म्हणे, बायकोचं नाक मोठं करा. आता नेमकं किती मोठं करा हे तर सांगाव का नाही? ते झालं ना गुडघे इतकं. हे परत म्हणला, घरी गेलो, झालं का नाक मोठं? तुम्हाला काय कळत नाही, कुठे गेलंय? जा कमी कर म्हणून सांग देवाला, जा. ते निघालं पळत पुन्हा, देवा नाक कमी करा. होतं ते बी गेलं. म्हणजे अगोदर त्या ठिकाणी होतं ते बी गेलं ना. म्हणजे हाय ते नाक सपाट झालं, नुसते सुरा कधी सायले. ते पुन्हा पळत आलं का गेलं का ना, तुम्हाला कळत नाही. जसं होतं तसं निघालं ते पुन्हा बोंबलत. भोले बाबा जसं होतं तसंच नाक ठेवा. किती वर मिळाले त्याला? 3 मिळाले. आणि 3 काय नाकच गेलं काय होत, ते बी गेलं. 3 वर मिळाले, पण मागता आलं का? का मागता आलं नाही? कारण की प्रपंचात गुंतलेला होत. आता ऐका, त्याच ठिकाणी एक आंधळा व्यक्ती भगवान शंकराची साधना केली. आणि साधना केल्याच्या नंतर भगवान परमात्मा प्रसन्न झाले. म्हणले, भक्ता अरे काय गोड साधना आहे रे तुझी, सांग तुला काय पाहिजे. तर त्यांनी सांगितलं, देवा किती देशील? म्हणे, एकच वर आहे, तुला काय पाहिजे माग. त्या आंधळ्याने काय मागितलं माहिती आहे का? देवा माझ्या नातवाच्या डोक्यावर मी राजछत्र पाहावं, मला हे दे. काय काय मागितलंय एका वरात पहा. नातवाच्या डोक्यावर राजछत्र म्हणजे आधी काय करावं लागन? हे आंधळ्याला तरुण करावं लागन. म्हातारं झालंच आहे ते, तरुण करावं लागन. तरुण करून चालणार आहे का?
डोळे द्यावा लागणार आहेत. आणि नुसते डोळे देऊन चालणार आहेत का? बायको कोण देईल? बायको द्यावा लागणार आहे. आणि नुसती बायको देऊन चालणार आहे का? मुलगा द्यावा लागेल. नुसता मुलगा देऊन चालतंय का बाबा? काय करावं लागेल? त्याचं लग्न होऊ द्यावं लागेल. आणि त्याचं लग्न होऊन चालणार आहे का? नाही. नातू द्यावा लागणार आहे. आणि नातू नुसतं देऊन चालणार आहे का? त्याला राजा बनवावं लागणार आहे. नुसतं राजा बनून चालणार आहे का? त्याच्या डोक्यावर म्हाताऱ्याने छत्र धरलं पाहिजे. आणि नुसतं छत्र धरून चालणार नाही, तितकं त्याला आयुष्य द्यावं लागणार. एकाच वरात किती मागितलं. मग याच्याकरता मागण्याची आपल्याला अक्कल यावी म्हणून संत महात्मे आपल्याला मागून दाखवतात. प्रपंच वसरो. अनादी काळापासून आपल्या अंतःकरणामध्ये ज्या प्रपंचाने घर केलेलं आहे ना, त्या घर केलेल्या प्रपंचाचा काय झाला पाहिजे? थोडा ओसर झाला पाहिजे, ओसर पडला पाहिजे. ओसर म्हणजे आसक्ती कमी झाली पाहिजे. ऐका, ती कमी झाली पाहिजे. त्याच्याकरा संत महात्मे मागणं करतात. ऐका, आपल्याकडे 3 तत्व सांगितले जातात शास्त्रकारामध्ये. कोणते? एक साधी शांत आहे, एक आदी अंत आहे, आणि एक अनादी अंत आहे. ऐका, साधी शांत, ज्याचं जन्मही आहे आणि ज्याचं मरणही आहे, त्याला साधी शांत म्हणा. एक अनादी अंत, एक जन्म नाही सांगता येत परंतु ब्रह्मज्ञानापुढे टिकत नाही, तिचा अंत आहे म्हणून साधी अंत. लक्षात ठेवा, तिचा अंत आहे म्हणून जन्म नाही तिचा, पण ब्रह्मज्ञानापुढे टिकत नाही, ती माया आहे. पण एक तत्व असं आहे, अनादी अनंत. मग आता ऐका, जे साधी संत आहेत त्यांच्या अंतःकरणामध्ये अनादी काळापासून बसलेले संस्कार, ते संस्कार जावं याच्याकरता शुद्ध मागणी पाहिजे. जोपर्यंत अंतःकरणामध्ये अंतःकरण शुद्ध होत नाही, माणसाची शुद्ध मागणी होत नाही. ऐका, शुद्ध मागणी होण्याकरता, शुद्ध त्या ठिकाणी मागण्याकरता अंतःकरणातला जो पसारा आहे, अंतःकरणातला जो कचरा आहे, तो अगोदर बाजूला जावा लागतो. नवे तो कचरा कमी होऊ द्यावा लागतो. त्यावेळेस जगाचा मालक आपल्या मागणीला सामोरे येत असतो. संतांना याचं स्वरूप कळालं. कोणाचं? या प्रपंचाचं स्वरूप कळालं. त्यावेळेस तर 13व्या अध्यायामध्ये ज्ञानोबराय गोड बोलले. ऐका, देवा मने पुयग तेरी गाला, हा मूत्ररंधे निघाला, गटारी मिया चाटीला कुच्च श्वेदू, म्हणून ऐशी ऐशिया परी, जन्माचा कंटाळा धरी, आता ते मी न करी, जेने ऐशे होय. ज्ञानोबारे म्हणले, बाबा रे, ज्याने असं होणार आहे ते आम्ही करणार नाही. मग कयाने असं होणार आहे? आसक्तीनं असं होणार आहे. आसक्ती सोडली की मग मात्र तू सुटला का? हे मजची स्तव झाले. पुढे बोला, परी म्या नाही गेले, ऐसे जेने जाणतले, तो सुटला का? तो सुटणार आहे. पण आपलं असं आहे, पठ्ठ्याने बांधला. हे कोणी बांधलाय? पठ्ठ्यानी. पठ्ठ्याला असं ठोकलं पुन्हा पोरानी. कारण की त्याच्या छातीवर काय होता? हात होता. पठ्ठ्यानी बांधलाय. कर्तृत्वाचा अभिमान घेतला रे घेतला की दुःख झाल्याशिवाय राहत नाही. लक्षात असू द्या. म्हणून तर आपल्या जीवनातला कर्तृत्वाचा अभिमान निघून जावा याच्याकरता संत महात्मे आपल्याला महागायला शिकवतात. म्हणजे अगोदर आपल्या चित्तातला प्रपंच ओसरला पाहिजे. काही माणसं मरायला टेकली. मरो टेकले शरीर. बोला, म्हणे माझी स्त्री माझे घर. मरायला टेकले माणसं, पण संसार अंतःकरणातला सुटला नाही. कारण की जे सुटायला पाहिजे ते सुटलं नाही, आणि जे धरायला नाही पाहिजे ते धरल्याशिवाय राहीन. म्हणजे जे आवडावं ते आवडणं, आणि जे आवडायलाच नाही पाहिजे ते आवडल्याशिवाय राहीन. मग माणसाला या जीवनामध्ये येऊन खरं आवडाव बाबा, का खऱ्यातलं खरं आवडाव, का खऱ्यातलं खोटं? काय आवडाव? बोला सर्जीराव. खरं आवडाव, खऱ्यातलं खरं आवडाव, का खऱ्यातलं खोटं आवडाव? ते कन्फ्यूज झाले आता. ते कन्फ्यूज झाले. काय आवडाव माणसाला? खरं आवडाव, खऱ्यातलं खरं आवडाव, का खऱ्यातलं खोटं आवडाव? मला एक सांगा, आपल्याला खरं आवडाव की खोटं? एवढंच सांगा. काय आवडाव? खरं आवडाव. मग मला सांगा, आपल्याला खरं आवडतंय का? तुमचं लग्न झालेलं आहे, बायकून आवाज द्यायला लवकर जातात का? माहीत
कसं आहे आल्यात का ताई इथं माईना किती आवाज द्या आणि तिनं नुसतं असं करू दे बाईना निघालं हे